हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा अशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता सायडरचा मेकअपचा ऑर्डर. मग काय निघाली ना जासाठी ऑर्डरसाठी. तर इथं तर ॲटोचा आता पत्ता नव्हता. किती वेळपर्यंत थांबली मी बस स्टॉपवर, पण येतच नव्हता एकही ॲटो. मग आला एक ॲटो आणि बसली मी ॲटोत जासाठी. तर वरुडले तर इकडे आपल्या 14 एप्रिलची तयारी चालू झाली होती. मस्त सजावट सुरू झाली होती. मग झाला सायडरचा ऑर्डर कंप्लीट. मग काय 14 एप्रिलच्या अगोदरच्या दिवशी पण आमची तर कशी सजावट झाली होती. सगळं रेडी झालं होतं. त्याच्यात इशूपा इथं मस्ती करून राहिली होती. मग काय बाबासाहेबाचा बड्डे म्हटलं म्हणजे आता सगळ्यात मोठा दिवस राहते आमच्यासाठी. तर सगळेजण झाले आमच्या मूल्यात रेडी आणि तिकडे बाबासाहेबाच्या बड्डेची झाली मग सगळी तयारी चालू. इकडे सगळे माणसं येऊन बसले होते, पोरं गिरं सगळे आपापले कामं करत होते. आणि त्याच्यानंतर इकडे बाया सगळ्या रेडी होऊन बसल्या होत्या. केक कटिंगची वेळ होती, 12 वाजायची वाट पाहून राहिलो होतो आम्ही सगळेजण. आणि ह्या पाय एक छोटासा असा कलाकार आमचा मस्त बाबासाहेबाची रांगोळी काढली होती. किती सुंदर दिसून राहिली ना ते रांगोळी, एकच नंबर दिसून राहिली होती. असं हुबेहूब चित्र दिसून राहिलं होतं बाबासाहेबाचं. आणि मस्त नावही मस्त लिहिलं होतं त्याच्यावर. मग सगळेजण ते रांगोळी पाहायसाठी आले. तर चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय.